जर बदल घडवायचा असेल तर पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. मराठीचं प्रेम भाषणातून नाही तर कृतीतून पाहिजे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या चरणाचा अर्थ म्हणजे माझा मराठीचा शब्द मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैंज लावली तरी माझा मराठीचा बोल तो पैज जिंकेल. साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा, मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिक शास्त्रे, तत्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा, विचार मराठीत मूळ धरू लागलेत. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचं संवर्धन करणं, मराठीचं सौंदर्य टिकवून ठेवणं हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे. जेव्हा आपण म्हणतो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. विचार करा एकदा, खरंच आपण त्या माय मराठीला सर्वोच्च दर्जा दिलाय, तिचं रक्षण करतोय, जिच्याशी आपली नाळ जोडली आहे तिच्याशी आपण जोडून आहोत. बघा, विचार करा एकदा आणि मग अभिमानाने म्हणूया, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.